नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र BBA BCA BMS CT 2026 यासाठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आज आपण पाहत आहोत सेक्शन 3 जनरल नॉलेज याचे PYQ प्रश्न, त्याचे डिटेल सोल्युशन. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र BBA BCA BHMCT BMS CET यासाठी मास्टर गाईड, ज्यामध्ये चारही विषयाचे व्यवस्थितपणे PYQ प्रश्न, सॅम्पल पेपर आणि एक विश्लेषण केलेलं आहे. आणि जर का तुम्ही एका गाईडच्या शोधात असाल ज्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट सिलेबस कव्हरेज पाहिजे असेल तर ही गाईड तुमच्यासाठी असणार आहे. त्यामुळे आजच ऑर्डर करा आणि याची प्राइस आहे ₹365 आणि हे तुम्ही Amazon आणि फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. चला तर मग सुरुवात करूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द अमाऊंट ऑफ फंड्स बॉरोड बाय द गव्हर्नमेंट टू मीट एक्सपेंडिचर. यामध्ये आपल्याला विचारलेलं आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द अमाऊंट फंड्स बॉरोड बाय द गव्हर्नमेंट टू मीट द एक्सपेंडिचर. करंट अकाउंट, फिशल पॉलिसी, फिस्कल डेफिसिट, पब्लिक फायनान्स. तर हे जे आहे याचा उत्तर आहे फिस्कल डेफिसिट. दिस इज द डिफरन्स बिटवीन द गव्हर्नमेंट्स टोटल एक्सपेंडिचर अँड इट्स टोटल रिसिपेट्स. इट रिप्रेझेंट द टोटल अमाऊंट ऑफ मनी द गव्हर्नमेंट नीड टू बॉरो फ्रॉम द मार्केट टू कव्हर इट्स स्पेंडिंग. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. ठीक आहे, फिस्कल डिस्प्यूट. नंतर समोरचा प्रश्न, विच वन ऑफ द फॉलोइंग बिलॉंग्स टू द टाइम वेन अ कंपनी मेक्स द फर्स्ट ऑफरिंग ऑफ द शेअर्स टू द पब्लिक. खालीलपैकी कोणता टप्पा कंपनीने जनतेला शेअर्सची पहिली विक्री करण्याच्या वेळेशी संबंधित आहे? CSO, REPO, WTO की IPO? सांगा बघू. ते असणार आहे IPO. म्हणजे डी जे आहे ते आपलं उत्तर आहे. इनिशियल पब्लिक ऑफरिंग. दिस इज द प्रोसेस बाय विच अ प्रायव्हेट कॉर्पोरेशन कॅन गो पब्लिक बाय सेल ऑफ इट्स स्टॉक्स टू द जनरल पब्लिक अँड इट अलाउज अ कंपनी टू राईज कॅपिटल फ्रॉम पब्लिक इन्व्हेस्टर. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. ओके, ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले महाराष्ट्र BBA BCA CET एक्झाम 2026 यासाठीचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला युनिट वाईज लेक्चर्स मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळतील आहे, फुल सिलेबस मॉक टेस्ट असणार आहे, फुल सिलेबस MCQ सिरीज असणार आहे आणि हे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. जर का तुमचा टार्गेट हे 90+ असेल तर तुमच्यासाठी ही बॅच असणार आहे. याची फीस आहे ती ₹2000 आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. चला तर बघूया दुसरा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग टॅक्सेस हॅव बीन सबसम्ड इन द GST. खालीलपैकी कोणते कर GST मध्ये विलीन करण्यात आलेले आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. ठीक आहे, तर सेंट्रल सेल्स टॅक्स, सेंट्रल एक्साइज ड्युटी, VAT, ऑल ऑफ द अबाव. तर आपलं उत्तर असणार आहे ऑल ऑफ द अबाव. द गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जे GST आहे इन इंडिया वॉज डिझाईन टू सिम्प्लिफाय द इनडायरेक्ट टॅक्स स्ट्रक्चर बाय द रिप्लेसिंग मल्टिपल टॅक्स लेवल्ड बाय द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट. तर इथे आपल्याला तीनही असणार आहे. ठीक आहे, वॅट म्हणजे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स. समोरचा प्रश्न आहे, व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्ट ऑफ अस्मिता प्रोजेक्ट रिसेंटली लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड UGC. तर अस्मिता नावाच्या प्रोजेक्टचं एक मेन काम कोणतं आहे, ऑब्जेक्टिव्ह कोणता आहे, जो मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन अँड UGCने लॉन्च केलेला आहे? टू रिप्लेस इंग्लिश विथ इंडियन लँग्वेज इन ऑल सब्जेक्ट्स, टू प्रमोट अँड इंटिग्रेट Indian languages more deeply into the education system, to promote foreign language in India, to build new university. तर आपलं उत्तर काय असणार आहे? अस्मिता प्रोजेक्ट रिसेंटली लॉन्च बाय द Ministry of Education and University Grant Commission to promote and integrate Indian language is more deeply into the education system. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे B. ओके, नंतर हु बिकम द सेकंड इंडियन मॅन टू विन अ गोल्ड मेडल ॲट द एशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप इन 2024. तर असं कोणता व्यक्ती आहे जो ज्यांनी गोल्ड मेडल एशियन मॅरेथॉन चॅम्पियनशिप 2024 मध्ये जिंकलेली आहे? गप्पी टी, श्रेणू बुगता, मान सिंग, कार्तिक कुमार. कोण असणार आहे? तर जानेवारी 2024 मध्ये मनसिंग जो आहे त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेला आहे एशिया मॅरेथॉन चॅम्पियनशिप मध्ये. ठीक आहे, आणि हे काय सेकंड इंडियन मॅन आहे टू विन अ गोल्ड मेडल. द फर्स्ट वन इज थोनाकाल गोपी. गोपी टी जे आहे तर तो पहिला आहे, त्यांनी 2017 मध्ये हे जे आहे ना फर्स्ट ऑप्शन ते 2017 मध्ये केलं आणि आपलं उत्तर असणार आहे C. त्यानंतर मिशन दिवेस्त्रा रिसेंटली सीन इन द न्यूज इज रिलेटेड टू विच वन ऑफ द फॉलोइंग मिसाईल सिस्टम. तर मिशन दिवेस्त्रा जो आहे, जो आता आपल्या न्यूजमध्ये आहे, हे कशाच्या रिलेटेड आहे ते आपल्याला विचारलं. अग्नी 5, त्रिशूल, आकाश, पृथ्वी. कशाच्या रिलेटेड आहे ते? ते आहे अग्नी 5च्या रिलेटेड मध्ये.
ओके. अग्निफाय मध्ये मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री एंट्री व्हेकल असं MRV टेक्नॉलॉजीमध्ये ते आलेलं आहे. DRDO केलेलं आहे मार्च 2024 मध्ये. ओके. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग हिल रेंज डज नॉट लाय इन द महाराष्ट्र. तर खालीपैकी कोणती हिल रेंज आहे ती महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाहीये ते विचारले आहे. सतमाला हिल्स, हरिश्चंद्र रेंज, मांडव हिल्स, बालाघाट रेंज. तर कोणतं नाहीये. मांडव हिल्स जे आहे ते महाराष्ट्रात नाहीये, ते मध्य प्रदेशमध्ये आहे, धार डिस्ट्रिक्टमध्ये. ठीक आहे. सतमाला हे नाशिकमध्ये आहे, हरिश्चंद्र हे अहमदनगर आणि ठाणेमध्ये आहे, आणि बालाघाट हे अहमदनगर, बीड आणि लातूरमध्ये आहे. ठीक आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे सी. त्यांचा समोरचा प्रश्न आहे, वोकल फॉर लोकल इनिशिएटिव्ह रिसेंटली सीन इन द न्यूज लॉन्च बाय विच ऑफ वन ऑफ द फॉलोइंग. वोकल फॉर लोकलचे इनिशिएटिव्ह आहे ते कोणी लॉन्च केलेलं आहे? नीती आयोग, IIT कानपूर, UGC, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट. सांगा बघू. तर ते कोणी केलेलं आहे? ते केलेलं आहे नीती आयोगने. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, WTO स्टँड फॉर वर्ल्ड ट्रेड ऑफिस, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रेडी ऑर्गनायझेशन, वर्ल्ड ट्रॅफिक ऑफिस. काय असणार आहे WTO? WTO आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. त्यानंतर वेअर वॉज द बिलेटरल मिलिटरी एक्सरसाइज बिटवीन इंडिया अँड सिंगापूर अग्नि वॉरियर 2024 हेल्ड. यांनी विचारलं, बिलेटरल मिलिटरी एक्सरसाइज जी आहे इंडिया आणि सिंगापूर मधली अग्नि वॉरियर 2024 हे कुठे झाली होती? गुजरातमध्ये, महाराष्ट्रात, आंध्र प्रदेश, न्यू दिल्ली. ती झाली होती महाराष्ट्रामध्ये, देवलली फील्ड फायरिंग रेंजेस यामध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. नंतर विच ऑफ दिस इज नॉट अन एलिमेंट ऑफ नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये हे कोणते, यापैकी कोणते एलिमेंट नाही आहे ते विचारले आहे. नेम ऑफ द स्पीकर, आय कॉन्टॅक्ट, पर्सनल अपिरियन्स, पोस्चर. तर नेम ऑफ द स्पीकर हे एलिमेंट नाहीये नॉन व्हर्बल कम्युनिकेशन मध्ये. ठीक आहे. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन म्हणजे काय? तर रेफर्स टू द ट्रान्समिशन ऑफ मेसेज और सिग्नल थ्रू अ नॉन व्हर्बल प्लॅटफॉर्म सच एज आय कॉन्टॅक्ट, फेशियल एक्सप्रेशन, गेस्चर, पोस्चर अँड डिस्टन्स बिटवीन टू इंडिव्हिज्युअल. ठीक आहे. ते झालं नॉन व्हर्बल. नंतर व्हॉट इज द नेम ऑफ द AI चॅटबोट लॉन्च बाय द इंडियन रेल्वेज? IRCTC जेनी, रेलबोट, UTS AI, आज दिशा. तर जे AI चॅटबोट लॉन्च केलं इंडियन रेल्वेनी ते आहे आज दिशा. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. ठीक आहे. त्याचा पर्पज आहे डिजिटल इंटरॅक्शन टू सीक हेल्प एनी टाइम. त्यानंतर विच ऑफ दिस इज असोसिएट विथ द नॅशनल फिल्म अवॉर्ड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. तर त्यापैकी कोणतं नॅशनल फिल्म अवॉर्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मध्ये असोसिएट आहे? गोल्डन पिकॉक, गोल्डन लोटस, गोल्डन इलिफंट, गोल्डन बियर. तर ह्याच्यामध्ये गोल्डन लोटस जे आहे ते स्वर्ण कमल. दिस इज द हायेस्ट कॅटेगरी ऑफ द नॅशनल फिल्म अवॉर्ड प्रेझेंटेड फॉर कॅटेगरी लाईक बेस्ट फीचर फिल्म, बेस्ट डायरेक्शन, बेस्ट चिल्ड्रन फिल्म. विनर्स रिसिव्ह अ मेडेलियन्स अँड अ कॅश प्राइज. त्यामुळे आपलं असणार आहे बी. ओके. अशा पद्धतीने आपण PYQ प्रश्न पाहिलेले आहे जनरल नॉलेजचे. ओके. आय होप ते तुम्हाला मदत करणार अभ्यासाला, आणि येत्या मंडे पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.